नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. हिंदुस्थानची वाघीण पुन्हा आखाड्यात. अधुरे ऑलिम्पिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी विनेश फोगाटचं निवृत्तीवर पूर्णविराम. पॅरिस ऑलिम्पिक गाजवणारी हिंदुस्थानची वाघीण मेहनती कुस्तीपटू विनेश फोगाटनं आपलं अधुरं ऑलिम्पिक स्वप्न पूर्ण आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर पूर्णविराम लावला. तिनं आज आपल्या कुस्तीच्या आखाड्यातील पुनरागमनाची घोषणा सोशल मीडियावर एका भावूक पोस्टद्वारे केली. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचूनही विनेशला पदक मिळालेलं नव्हतं. वजन 100 ग्रॅम जास्त निघाल्यानं ते अंतिम फेरीच्या काही तास आधीच स्पर्धेबाहेर झालेले होते. या घटनेनं ती मानसिकदृष्ट्या खचली आणि भावनेच्या भरात तडकाफडकी कुस्तीला रामराम ठोकला होता. त्यानंतर ती राजकारणाकडे वळली आणि आमदारही झाली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश अंतिम फेरी गाठणारी पहिली हिंदुस्थानी महिला पैलवान ठरली होती. तिच्या खेळात त्यावेळी असा आत्मविश्वास होता की तिचं सुवर्ण पदक जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण तिच्या वजनात किरकोळ फरक निघाल्यानं ती तात्काळ अपात्र ठरली आणि तिच्या स्वप्नांचा प्रवास अचानक संपला. याच वर्षी विनेश फोगाट आई झाली. मुलाला जन्म दिल्यानंतर विनेश आता मातृत्वासह खेळाडूची जबाबदारी सांभाळणार आहे. ती म्हणते, शिस्त, सराव, लढाई माझ्या रक्तात आहे. मी किती दूर गेले तरी माझा एक भाग नेहमीच मॅटवर राहिलाय. यंदा मी एकटी नाही, माझा मुलगाही माझ्या टीमचा भाग आहे. तो माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे, असंही आई विनेश म्हणाली. इंस्टाग्रामवरील भावूक पोस्टमध्ये विनेशने कबूल केलं की गेल्या 1.5 वर्षात तिने स्वतःला अनेक प्रश्न विचारले. तिला खेळापासून, दबावापासून आणि अपेक्षांपासून दूर जाण्याची गरज होती. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, पॅरिस शेवट होता का? मला देखील उत्तर नव्हतं, पण त्या शांततेत मला जाणवलं की माझ्या आत ती आग आजही विझलेली नाही. त्या कधीच विझली नव्हती. खेळापासून दूर राहून स्वतःचा प्रवास, त्यातील चढ उतार आणि त्याग समजून घेतलं आणि त्यातून पुन्हा लढण्याची ताकद मिळाली.